नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 33 अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, मगनलालने 400 रुपयाची पॅन्ट 448 रुपयांना विकली. 200 रुपयाचा शर्ट 250 रुपयांना विकला. तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला असं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे दोन व्यवहार झालेले दिसतात, एक पॅन्टचा आणि एक शर्टचा. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 400 रुपयाची पॅन्ट जी आहे 448 रुपयाला विकली. म्हणजेच काय, या वाक्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आलेल्या असतील की मगनलालने 400 रुपयाची एक पॅन्ट विकत आणली म्हणजे खरेदी केली, आणि ती विकली किती रुपयाला, तर 448 रुपयाला. तर आता याच्यात मला सांगा तुम्ही, खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत? विक्री किंमत जास्त आहे म्हणजे ऑब्विसली त्याला काय झालं असेल, तर नफा झाला असेल. मग नफ्याचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग किती नफा झाला आहे, तर त्याला नफा झालेला आहे 48 रुपयाचा, कारण की विक्री किंमत आहे 448 रुपये आणि खरेदी किंमत आहे 400 रुपये. तर त्याला 48 रुपये एवढा नफा झाला. आता शर्टचा व्यवहार आपण बघूया. याच पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. शर्टची खरेदी किंमत किती आहे बरं, तर शर्टची खरेदी किंमत आहे 200 रुपये आणि शर्टची विक्री किंमत किती आहे, तर शर्टची विक्री किंमत आहे 250 रुपये. मग आता इथे किती नफा झाला, तर 50 रुपयाचा नफा झाला. सगळ्यांनी जे आहे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ख म्हणजे खरेदी किंमत आणि की म्हणजे किंमत. तर या ठिकाणी विक्री किंमत आहे 250 वजा 200 म्हणजेच 50 रुपये हा नफा झालेला आहे. आता पहिल्यांदा जे आहे मी काय करेल की पॅन्टच्या व्यवहारावर किती नफा झाला, पुढील उदाहरण सोडवण्याच्या पहिले आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा समजून घेऊया. तर नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्याची तुलना खरेदी किमतीशी करतात. जेव्हा 10% नफा किंवा तोटा झाला असे म्हणतात, तेव्हा एकूण खरेदी 100 रुपये असल्यास नफा किंवा तोटा हा 10 रुपये असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे 10 आणि हे टक्केचं जे आहे चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच याचं कसं लिहायचं, तर 10 छेदामध्ये 100 असं लिहायचं. म्हणजे खरेदी किंमत या ठिकाणी जे आहे 100 असेल आणि त्याच्यावर नफा किती झालेला आहे, तर 10 झालेला आहे. तर असंच गुणोत्तर आपल्याला मांडायचं आहे. तर गुणोत्तर मांडताना जे आहे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की या ठिकाणी पॅन्टवर होणारा नफा आपण 1% समजूया. पॅन्टच्या व्यवहारात टक्के नफा झाला असे मानू. 1% म्हणजेच काय, तर आता या टक्केचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ज्या ठिकाणी किंवा ज्या संख्येच्या लगत हे चिन्ह आलं तर ते कसं लिहायचं, ते गुणोत्तर स्वरूपात लिहिताना जे आहे छेदामध्ये 100 असं लिहायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 400 रुपये, म्हणून ती खाली आली. आणि नफा किती झालेला आहे, नफा झालेला आहे 48 रुपये. मग आता ची किंमत काढायची आहे, म्हणजे किती टक्के नफा झालेला आहे या व्यवहारात ते काढायचं आहे. त्यासाठी जे आहे आपल्याला काय करायचं आहे, ला डावीकडे आणायचं आहे आणि बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे आणि पुढे जे आहे तिरपा गुणाकार करायचा आहे. 100 गुणेला 48 आणि छेदामध्ये 400. तर या ठिकाणी गणित सोपं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 0 0 कट करून घ्यायचे आहे. नंतर जे आहे या 4नी या 48ला भाग द्यायचा आहे. सगळ्यांना भागाकार येत असेल, 4 1 4 आणि 4 2 8. तर बरोबर 12% एवढा पॅन्टच्या व्यवहारात नफा झालेला आहे. आता जे आहे सगळ्यांना समजलं असेल, तर याच पद्धतीने जे आहे शर्टच्या व्यवहारात किती नफा झाला, शर्टच्या व्यवहारात 20% नफा झाला असे मानूया. म्हणजेच एखाद्या वस्तूची खरेदी किंमत जी आहे
तर 100 आहे, त्याच्यावर बी एवढा नफा झाला. आता आपल्याला शर्टची खरेदी किंमत किती होती, तर शर्टची खरेदी किंमत 200 रुपये आहे. त्याच्यावर नफा किती झालेला आहे, तर नफा झाला 50 रुपये. त्यामुळे जे आहे असे 2 गुणोत्तरे आपण मांडून घेतले. तर आता किती टक्के नफा झाला ते काढायचं आहे. त्याच्यामुळे आपण तिरपा गुणाकार करणार आहोत. 100 गुणिले 50 छेदामध्ये जे आहे 200. तर सर्वजण आता पटापट गणित करतील. आता बघा या ठिकाणी जे आहे 2नी 50ला भाग देणार आहोत, तर या ठिकाणी जे आहे 25 उत्तर येणार आहे. म्हणजे बी बरोबर किती, तर बी बरोबर जे आहे 25% नफा झालेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, तर यापैकी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे 2 व्यवहारामध्ये जे आहे कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला. तर आता एक टक्केवारीच्या स्वरूपात तुम्ही सांगा की शर्टचा नफा जास्त आहे की पॅन्टचा नफा जास्त आहे. तर बघा, तर शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. उत्तर लिहायचं आहे आपल्याला. शर्टचा नफा अधिक फायदेशीर झाला. प्रश्न दुसरा आहे, रामरावने 4,500 रुपयास खरेदी केलेले कपाट 4,950 रुपयास विकले. तर श्यामरावने 3,500 रुपयास खरेदी केलेले शिलाई यंत्र 3,920 रुपयास विकले. तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी 2 व्यवहार झालेले आहे. पहिला व्यवहार म्हणजे कपाटाचा आणि दुसरा व्यवहार म्हणजे शिलाई यंत्राचा. तर रामरावने जे आहे ते कपाट किती रुपयाला खरेदी केले, तर 4,500 रुपयाला खरेदी केले. आणि विक्री किंमत किती आहे त्याची, तर विक्री किंमत आहे 4,950 रुपये. आता या ठिकाणी श्यामराव येतो आणि श्यामरावने जे आहे शिलाई यंत्र 3,500 रुपयास खरेदी केले. म्हणजेच खरेदी किंमत जी आहे 3,500 रुपये आहे. आणि त्याने विकले किती रुपयाला, तर 3,920 रुपयाला विकले. आता दोन्ही व्यवहारात आपल्याला दिसतंय की विक्री किंमत जास्त आहे, त्याच्यामुळे इथे जे आहे नफा झालेला आहे. या ठिकाणी जे आहे आपण नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत लिहिलेली आहे. आता विक्री किंमत आहे 4,950 वजा 4,500 रुपये आपल्याला खरेदी किंमत वजा करायची आहे. म्हणजेच जे आहे आपल्याला किती नफा झालेला आहे, तर बघा 0तून 0 गेले 0 राहिले, 5तून 0 गेले 5 राहिले आणि 9तून 5 गेले तर 4 राहिले. 450 रुपये एवढा जो आहे आपल्याला नफा झाला. आणि या ठिकाणी 4मधून 4 गेले तर 0 राहिले. म्हणजे 450 रुपये नफा झाला. आता नफा कशावर होतो तुम्हाला माहिती आहे, खरेदी किंमतीवर. तर आपण जे आहे पहिल्यांदा रामरावचा नफा जो आहे, या ठिकाणी रामरावचा नफा A% समजू. रामरावचा नफा, कपाटाचा नफा A% समजू. 2 उदाहरणं आहेत त्याच्यामुळे जे आहे याला रामरावच्या नफ्याला आपण A% समजू आणि श्यामरावच्या नफ्याला B% मानू. तर 1/100 बरोबर इथे नफा किती झालेला आहे, तर 450 एवढा झालेला आहे. खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 4,500 रुपये. आता काय करायचं आहे, तर Aचा नफा काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 450 आणि छेदामध्ये 4,500. तर बघा गणित सोपं करण्यासाठी जे आहे आपण काय करतो, तर 0 कट करून घेतो. या ठिकाणी 1 0 आणि या ठिकाणी जे आहे दुसरं 0. आता तुम्हाला लक्षात येत असेल की इथे 45 आहे आणि इथे 450 आहे. तर बघा या 45नी या 45ला भाग देता येईल का, तर हो निश्चितच देता येईल. म्हणजे 45 × 45 आणि 45 × 45. बघा बाकी किती उरले, तर 0. तर 0 जो आहे या ठिकाणी 1च्या समोर लिहून घ्यायचा. तर रामरावला जे आहे कपाटाच्या नफ्यात जे आहे 10% नफा झालेला आहे. कपाटाच्या व्यवहारात जो आहे 10% नफा झालेला आहे. आता या ठिकाणी आपण बघूया, तर श्यामरावला किती नफा झालेला आहे ते बघूया.
तर 3,920मधून 3,500 वजा केल्यास जे आहे आपल्याकडे 420 रुपये एवढा निव्वळ नफा झालेला आहे. आता श्यामरावला शिलाई यंत्र विकल्यास B% नफा झाला असे मानू. तर B/100 बरोबर नफा किती आहे तर 420. खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत आहे 3,500. बीची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे बीला जे आहे आपण डावीकडे आणू आणि समीकरण जे आहे मांडू. तिरपा गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 420 छेदामध्ये 3,500. तर बघा परत जे आहे आपण काय करणार आहोत तर 0 कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी जे आहे तर 7ने भाग जाणार आहे. 7×5 35 आणि 7×6 42. इथे 0 तो वरती घेतला. आता 5ने जे आहे आपल्याला 60ला भाग द्यायचा आहे. तर बघा भाग देऊया. 5×1 5. तर इथे जे आहे 1 बाकी उरला आणि इथे 10 होईल. मग 5×2 10. तर B बरोबर 12% एवढा नफा आलेला आहे. तर या ठिकाणी जो आहे श्यामरावला 12% नफा झाला आणि रामरावला जो आहे कपाटावरती तो 10% नफा झाला. म्हणजेच आपण उत्तरामध्ये लिहून घेणार आहोत की श्यामरावचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. नंतरचा तिसरा प्रश्न आहे, हनीफने 50 सफरचंदांची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपये एक याप्रमाणे विकली. तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती टक्के असा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं माहिती, 50 सफरचंदांची पेटी 400 रुपयांना. आता इथे एकमान पद्धतीचा सुद्धा वापर करू शकता बरं का. तर 50ने जे आहे 400ला भाग द्या, म्हणजे एक सफरचंद किती रुपयाचं पडलं हे तुम्हाला समजेल आणि याच ठिकाणी समजेल त्याला नफा झाला की तोटा झाला. आता पुढे माहिती दिलेली आहे की त्याने प्रत्येक सफरचंद जे आहे 10 रुपयाला विकले. म्हणजे बघा आपण एकमान पद्धतीचा वापर करून घेऊया. तर या 0 कटलं. आता या ठिकाणी जे आहे 40ला जे आहे 5ने भाग दिला. तर 5×8 40. म्हणजे एक सफरचंद त्याला 8 रुपयाचं पडलं. म्हणजे त्यांनी एक सफरचंद 8 रुपयाचं खरेदी केलं आणि त्याने विकले किती रुपयाला तर 10 रुपयाला. तर त्याला नफा झाला की तोटा तर त्याला नफा झाला. तर तो आता आपल्याला जो आहे शेकडा नफामध्ये काढायचा आहे. तर उत्तरामध्ये लिहिणार आहोत आपण खरेदी किंमत बरोबर 400 रुपये. आता विक्री किंमत लिहिणार आहोत. पन्नास सफरचंदे किती रुपयाला आणली बरं तर 400 रुपयाला. आणि विकली किती रुपयाला तर 10 रुपये एक याप्रमाणे विकली. तर जे आहे आपल्याला 50 गुणिले 10 करावे लागेल. म्हणजेच विक्री किंमत जी आहे 500 रुपये आलेली आहे. आता विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत तर विक्री किंमत जास्त आहे, त्याच्यामुळे नफा झाला. मग प्रत्येकाला जे आहे नफाचं सूत्र माहिती आहे. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर या ठिकाणी विक्री किंमत किती आहे 500 रुपये. 500 वजा 400 म्हणजे जे आहे नफा किती झालेला आहे नफा झालेला आहे 100 रुपये एवढा. आता आपल्याला समजायचं आहे की नफा जो आहे A% झाला. तर आपल्याला गुणोत्तर लिहायचं आहे. A/100 बरोबर निव्वळ नफा आणि खरेदी किंमत. नफा हा नेहमी खरेदी किंमतीवर होतो. त्यामुळे जे आहे आपल्याला आपण डावीकडे बाजूनं काढून ठेवलं किंवा A गुणिले 400 केलं तरी चालते आणि 100 गुणिले 100 सुद्धा केलं तरी चालते. तर या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये 400. तर गणित सोपं करण्यासाठी आपण काय करतो तर
शून्य शून्य कट करतो. मग या ठिकाणी आपण शून्य शून्य कट करून घेतलेले आहे. एक शून्य आणि हे दुसरं शून्यसुद्धा. मग आता इथे बाकी जे आहे 4 उरलेले आहेत. आता या 4नी जे आहे या 100ला भाग द्यायचा आहे. तर जेव्हा आपण 4नी 100ला भाग देतो तेव्हा उत्तर आपल्याकडे 25 येते. म्हणून जे आहे ए बरोबर 25%. तर उत्तरात आपल्याला लिहायचं आहे तर हनीफला 25% नफा झाला. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.